आले लालबागच्या गेट जवळ आणि लालबागच्या राजाची जो फर्स्ट लुक आहे त्याची डेट जी रिव्हील झालेली आणि या वर्षी ना काहीतरी युनिक थीम असणार चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडप जवळ काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ वृंदावन हा देखावा या मुंबईचा राजा बनायला सुरुवात झालेली आणि हे बघा या वर्षी यांचा जो थीम मंडपाजवळ आलेलो आहे बघा परळचा राजाला इकडे याल तेव्हा इथे पूर्ण आहे ना तुम्हाला सोन्याची जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे ना लालबागचा राजा मुंबईचा राजा परत काळा चौकीचा महागणपती चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मित्रांनो परळचा महाराजा परळचा राजा ह्या सगळ्या मंडप अपडेट भेटणार आहे आणि सोबतच तुम्हाला डेट सुद्धा रिव्हील करणार आहे कोणत्या डेटला आगमन होणार आहे मित्रांनो आणि मंडप बद्दल सगळं अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला सर्व अपडेट या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। आता आपण जाऊया मंडप जवळ आणि मंडप जवळ जाऊन तुम्हाला बाकीचे अपडेट देतो। आता आपण ना चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडप जवळ चाललेलो आहे। हे बघा हे मित्रांनो स्टेशन आहे चिंचपोकळीचं। इकडनं तुम्हाला असं बाहेर यायचंय आणि बाहेरनं आल्यावरती ना इथून खाली उतरायचंय। खाली उतरल्यावरती चिंचपोकळीचा चिंतामणीचा मंडप तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे। आता मी खाली जातो आणि तुम्हाला अपडेट देतो। आता आपण आलोय बघा चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या मंडप जवळ आणि आम्ही आता जाती इथल्या कार्यकर्त्यांना विचारलंय तर त्यांनी आपल्याला सांगितलंय मित्रांनो इथे जगन्नाथपुरीची थीम असणार आहे। म्हणजे जर तुम्ही जगन्नाथपुरी जाऊन बघू शकत नसाल तर तुम्ही येऊन इथे ना जगन्नाथपुरीचं दर्शन घेऊ शकतात। सोबतच इथे सुभद्रा देवी आणि बलदेव भैया म्हणजे यांच्या सगळ्यांचं तिघांचं इथे कॉम्बिनेशन करून इथे ना पूर्ण ही थीम उभी करणार आहे जगन्नाथ टेम्पल। आणि मित्रांनो चिंचपोकळीच्या चिंतामणीची डेट सुद्धा रिव्हील झालेली 31 तारखेला भव्य आगमन सोहळा सुरू होणार आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा जी आपण आतुरतेने वाट बघत होतो तर तो सोहळा आहे ना मित्रांनो 31 तारखेला आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आणि काम बघा एकदम जोरामध्ये सुरू झालेलं आहे। हे बघा डे नाईट इथे काम चालू आहे आणि सगळं आहे ना सगळं यायला सुद्धा सुरुवात झाली। मी इथून दाखवतो तुम्हाला एकदा। हे बघा देवी वगैरे देवी का काय मला माहिती नाही पण इथे एक स्टॅच्यू आहे तर तो इथे आणून ठेवलाय। आता सर्व साफसूफ वगैरे करणार आहे बघा मॉडेल्स वगैरे सुद्धा आणलेले आहेत इथे सेम टू सेम जगन्नाथपुरीला जसं टेम्पल असणार आहे तसं सर्व इथे उभारणार आहेत। काम बघा एकदम जोरात सुरू आहे। तर आता मित्रांनो मी तुम्हाला अपडेट दिलेला चिंचपोकळीच्या चिंतामणीचा यावर्षी मित्रांनो ना जगन्नाथपुरीचा टेम्पल आहे ना तो इथे उभारण्यात येणार आहे। आणि मित्रांनो 31 तारीख आहे ना 31 तारीख चिंतामणीच्या जो आगमन सोहळा आहे ना याची डेट रिव्हील झालेली आहे। 31 तारखेला मित्रांनो भव्य आगमन सोहळा होणार आहे आणि 2 ते 3 लाख पेक्षा जास्त लोक आहे ना आगमन सोहळा एन्जॉय करण्यासाठी येत असतात। तर मित्रांनो 31 तारखेला आगमन सोहळा असणार आहे तुम्हाला सुद्धा यायचं आहे आणि खूप जास्ती आपल्याला मिळून एन्जॉय करायचं आहे। तर मित्रांनो आता हा होता अपडेट इथला। तर आता आपल्याला जायचं काळा चौकीला। काळा चौकीला जाऊन मी तुम्हाला बाकीचा अपडेट देतो की काय असणार आहे मंडप वगैरे आणि तिथे काय थीम वगैरे असणार आहे हे मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो। तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा। हे बघा चिंचपोकळीचा चिंतामणी आहे ना इथे आता मी अपडेट दाखवलं इथूनच तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि इथे या समोरच्या गल्लीत जायचंय काळा चौकीचा महागणपती पाहण्यासाठी। तर आता मी इथून जातो गल्लीमधून आणि काळा चौकीच्या महागणपतीचा जाऊन तुम्हाला आतमध्ये अपडेट देतो। मी आता आलं काळा चौकीच्या महागणपतीजवळ। मी रात्रीचं आगमन तुम्हाला दाखवलेलं बघा या एवढ्याशा गल्लीमधून आहे ना एवढा मोठा बाप्पा आहे ना कसा काय आला हे मी तुम्हाला दाखवलं। तुम्ही जर पाहिलं नसेल ना तर तुम्ही आहे ना आय बटनवर क्लिक करून ती व्हिडिओ पाहू शकतात। तर मित्रांनो हे बघा या गणपती इथून आला होता याचा इथून आणि हे बघा इथे आतमध्ये गणपती बाप्पा फुल थाटामध्ये बसला सुद्धा आहे। मी तुम्हाला दाखवून देतो एकदा। हे बघा गणपती बाप्पा आहे बघा थाटामध्ये एकदम तिथे उभा आहे आणि आता झाकून ठेवलं आहे। आणि मित्रांनो यावर्षी ना इथे वृंदावनची थीम असणार आहे। हे बघा कामकाज एकदम जोरामध्ये सुरू आहे आणि ना आता आपल्याला इथे ना अध्यक्षसुद्धा येत आहेत जे मंडळाचे अध्यक्ष आहे आणि ते आल्यावरती मग बाकीची आपल्याला माहिती सांगतील। आता आपण आलो काळा चौकीला आणि आपल्या समोर आहे तिथले अध्यक्ष ते आपल्याला आता इथली ना माहिती देणार आहे। तर आपण ऐकूया त्यांच्या तोंडून। तर आपल्या समोर आहेत आता काळा चौकीचे अध्यक्ष आता ते आपल्याला थोडी इथली माहिती सांगणार। नमस्कार। यावर्षी आपल्या जो काळा चौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ 69 वर्ष एकदम धूमधडाक्यात साजरं करते। आपलं आगमन 11 ऑगस्टला झालं। त्यावर्षी आपला जो उत्सव आहे त्या उत्सवाला आपली एक थीम आहे म्हणजे आपली जी मूर्ती आहे ही कृष्ण रूपात मूर्ती आहे। तर आपण वृंदावन हा देखावा यावर्षी आपण जे भक्त भाविक आपल्या महागणपतीच्या भेटीसाठी येणार आहे त्यांच्यासाठी आपण वृंदावन ही थीम यावर्षी ठेवलेली आहे। तर त्याच्यासाठी तुम्ही पण मी ॲज अ मंडळाचा अध्यक्ष तुम्हाला असं आवाहन करतो की तुम्ही पण आपल्या महागणपतीचं दर्शन घ्यायला अवश्य या व आपलं वृंदावन देखावा जे देखावा आपला अतुल फदाळे यांच्या म्हणजे हे सजावटकार आहेत आपले देखाव्याचे तर ते आपला देखावा करतायत। तर तुम्ही पण यावर्षी महागणपतीला म्हणजे दर्शन घेण्यासाठी नक्की या। गणपती बाप्पा मोरया।
खूप छान अशी माहिती दिली अध्यक्षांनी. आता ही माहिती तुम्हाला पण कळाली असेल तर कोणतं इथे थीम वगैरे असणार आहे. आता हे आपल्याला बघून झालेलं आहे. आता आपल्याला जायचं आहे परळच्या राजाजवळ. तिकडे जाऊन मी तुम्हाला मग बाकीचा अपडेट देतो. फायनली मित्रांनो आता आपण आलो लालबागच्या गेट जवळ आणि इथून आता मी आतमध्ये जाणार आहे आणि तुला अपडेट देणार आहे. मित्रांनो 2 रात्री आधी ना इथे काहीच नव्हतं. 2 रात्रीमध्ये ना बघा या लोकांनी ना केवढा मोठा गेट उभा करून दिलेला आहे. आता मी हे तुम्हाला बाहेरचा अपडेट दिलाय. आता मी आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तुम्हाला आहे ना आतमधला अपडेट देतो. मित्रांनो आता आपण आलेलो आहे बघा लालबागच्या गल्लीमध्ये. हीच ती गल्ली आहे मित्रांनो जिथून आहे ना मुखदर्शनाची लाईन वगैरे चालू होते आणि याच गल्लीमधून आहे ना आपण आतमध्ये जात असतो. ॲक्च्युली सॉरी ही मुखदर्शनाची लाईन नाही आहे, ही VIP ची लाईन आहे. इथून जे आहेत ना VIP लोक आतमध्ये जातात. मुखदर्शनाची लाईन आहे ना ही फिरून फिरून असते. ही त्या गेटला आहे, आपण या गेटला उभं आहे. इथून आहे ना VIP ची लाईन असते आणि तुम्हाला माहित असेल 10 दिवस आहे ना हे दुकानं पूर्णपणे बंद असतात. समोर मित्रांनो मंडप आहे, मी तिकडे जातो आणि बाकीचा अपडेट तुम्हाला मंडपात जाऊन देतो. मित्रांनो आता आपण आलोय लालबागच्या मंडपाजवळ आणि यावर्षी ना काहीतरी युनिक थीम असणार आहे मला वाटतंय. कारण ते बघा घंट्या वगैरे बांधलेल्या आहेत, हे बघा घंट्या वगैरे लावलेल्या आहेत. डेकोरेशनला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो एक्झॅक्ट आहे ना याच्याच मागे आहे ना मित्रांनो लालबागचा राजाला बनायची सुरुवात झाली आहे आणि घंट्या बघा किती घंट्या इथे आलेल्या आहेत. तर आणि हो मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं झालं ते बघा सिक्युरिटी भरपूर आहे. आता मी माझ्या मागे बघू शकतात मंडपाच्या बाहेर आलेलो आहे मी लालबागच्या. आणि लालबागच्या मंडप आहे ना तिथून बाहेर आल्यावर ना मला कार्यकर्त्यांकडनं कळालंय मित्रांनो लालबागच्या राजाची जो फर्स्ट लुक आहे त्याची डेट जी रिव्हील झालेली आहे. 5 तारखेला मित्रांनो राजाचा लुक हे आपल्या सगळ्यांना पाहायला भेटणार आहे. 5 सप्टेंबरला म्हणजे 5 सप्टेंबरला सगळ्यांना आहे ना राजाचा लुक पाहायला भेटणार आहे आणि तेव्हाच आपल्याला थीम सुद्धा कळणार आहे की काय असणार आहे. तर तुम्ही ज्याची वाट बघत होते त्याची डेट जी आहे रिव्हील झालेली आहे. तिथल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. सिक्युरिटी फुल टाईट आहे मित्रांनो, आतमध्ये बिलकुल येऊ देत नाहीयेत. पण मला जेवढं जमलं तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मित्रांनो इथून आपल्याला जायचं गणेश गल्लीला. तिकडे जाऊन मग मी तुम्हाला मुंबईच्या राजाचा मंडपचा अपडेट देतो. तर आता आपण जाऊया मुंबईच्या राजाच्या इकडे. तर मित्रांनो लालबागच्या गल्लीमधून बाहेर आल्यावरती आता आपण आलोय तेजूकायच्या इथे आणि याचं आगमन मित्रांनो 5 तारखेला सांगतायत. 5 तारखेला याचा आगमन सोहळा सुरू होणार आहे आणि समोर बघू शकता तुम्ही हे बघा तेजूकायचा राजाचा आहे ना अजून मंडप वगैरे काही बनलेला नाही. आता बनायला थोडंफार सुरुवात झालेली आहे. 5 तारखेला तेजूकायच्या राजाचं आगमन होणार आहे आणि ही जागा बघू शकतात. याच जागेमध्ये तेजूकायचा राजा बसतो. तर जे लोक काम करतायत त्यांनी आपल्याला सांगितले 5 तारखेला जे आहे बाप्पाचं आगमन होणार आहे. तर आता आपण इथून पुढे जाऊया मुंबईच्या राजासाठी. तर मित्रांनो हा बघा समोर आहे गणेश गल्लीचा राजा म्हणजे मुंबईचा राजाचा मंडप अपडेट. तर हे बघा बनायला सुरुवात झाली आहे आणि असं कळतंय मित्रांनो की इथे महाकालेश्वर म्हणजे महादेवची नगरी उज्जैन बनवणार आहे. तर हे बघा बनायला एकदम सुरुवात झालेली आहे आणि काम एकदम जोरामध्ये सुरू आहे. महाकाल की नगरी म्हणजे उज्जैनची नगरी इकडे बनवणार आहे, महादेवची नगरी. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया की कोणकोणतं काम आतमध्ये सुरू झालेलं आहे आणि काय काय आपल्याला पाहायला भेटणार आहे अपडेट व्हिडिओमध्ये. मित्रांनो मी आलोय आता गणेश गल्लीमध्ये म्हणजे मुंबईच्या महाराजाजवळ आणि माझ्या मागे बघू शकतात 22 फुटाचा बाप्पा बनायला रेडी झालेला आहे. आतमध्ये दाखवायची परमिशन नाहीये. समोर बघा लिहिलेलं सुद्धा आहे की आत जाण्यास परमिशन नाहीये. आणि इथे मित्रांनो याच्यात मागे आहे ना मित्रांनो 22 फुटाचा बाप्पा म्हणजे मुंबईचा राजा बनायला सुरुवात झालेली. आणि हे बघा यावर्षी यांचा जो थीम असणार आहे मित्रांनो हा उज्जैनची नगरी म्हणजे महाकालेश्वर मंदिर इथे बनणार आहे मित्रांनो. महादेवचं जे आहे ना उज्जैन नगरी ती पूर्ण इथे बनणार आहे आणि काम बघू शकता एकदम जोरामध्ये सुरू आहे. हे बघा खांब वगैरे सुद्धा लागलेले आहेत. हे बघा खांब वगैरे सुद्धा लागायला सुरुवात झालेली आणि काम एकदम जोरामध्ये सुरू आहे. मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं थीम इथे म्हणजे उभारलेलं होतं, पूर्ण रायगड वगैरे दाखवलं होतं. आणि यावर्षी एकदम जोरात मित्रांनो इथे काम सुरू आहे. उज्जैनची नगरी म्हणजे महाकालेश्वर मंदिर पूर्ण इथे दाखवणार आहे. मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी माहिती सांगतो. तर हा जो गणेश गल्लीचा राजा आहे ना 1977 मध्ये ना कैलासवासी ना दीनानाथ वेलिंग यांनी जो आहे ना पूर्ण इंडिया मधला फर्स्ट बाप्पा म्हणजे 22 फुटाचा जो बाप्पा आहे ना यांनी सुरुवात केली होती सगळ्यात उंच बनवणारा, ज्यांचं मी नाव आता तुम्हाला सांगितलंय. त्यांनी मित्रांनो गणेशोत्सव मध्ये सर्वात उंच मूर्ती आहे ना 22 फुटाची गणेश गल्लीचा राजा सुरुवात केली होती, सगळ्यात उंच मूर्ती. तर ही छोटीशी एक माहिती मला कळाली म्हणून मी तुमच्यासोबत ती शेअर केली. आणि मला असं वाटतंय ना मित्रांनो यावर्षी आहे ना जो गणेश गल्लीचा राजा आहे ना त्याचा जो थीम आहे जो उज्जैनची नगरी बनणार आहे महाकालेश्वरची, तर मला असं वाटतंय ना की बाप्पा पण आहे ना महादेवच्या रूपात आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर ज्याची आपण वाट बघतोय त्याची उत्सुकता तर खूप वाढलेली आहे आणि माझी सुद्धा उत्सुकता खूप वाढलेली आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करून सांगा की कोणत्या स्वरूपात आपल्याला बाप्पा पाहायला भेटणार आहे. बाकी आपला अपडेट व्हिडिओ आहे तो हा होता की उज्जैनची नगरी इकडे बनत आहे. आता हा जो व्हिडिओ मी इथेच तुम्हाला दाखवून संपवतोय.
आणि आपल्याला एक राहिलेला आता परळचा राजा. आता परळच्या राजाकडे जातो आणि तिथे जाऊन मग तुम्हाला बाकीचा अपडेट देतो. तर मित्रांनो मी आलेलो आहे बघा आता परेलचा राजा जवळ आहे बघा. मंडपाचं काम वगैरे बनणं सुरू झालेली आहे आणि मंडप बघा बनायला सुरुवात झालंय. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आणि बघायचं आहे की इथला काय अपडेट असणार आहे आणि सगळं काही थीम वगैरे आपल्याला कळाली तर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन सांगतो. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी आता तुम्हाला मागे ना मंडपचा अपडेट दिला म्हणजे गेटचा अपडेट दिला आणि इथे मित्रांनो समोर बघा शिवाजीराव नरे पार्क आणि इथे मित्रांनो आतमध्ये जे हे मैदान आहे ना तर इथे या मैदानामध्ये मित्रांनो परळचा राजा बसतो. आता मी तिथे जातो आणि तुम्हाला आतमध्ये जाऊन अपडेट देतो. थीम काय असणार आहे, आगमनची डेट काय असणार आहे, सगळं मी तुम्हाला आतमध्ये जाऊन अपडेट देतो. मित्रांनो आपण आता मंडपाजवळ आलेलो आहे बघा. परळचा राजा लिहिलेला आहे आणि आता आतमध्ये जाऊन मी तुम्हाला अपडेट देतो. तर हे बघा आता आतमध्ये आपण आलेलो आहे आणि इथे आहे ना हे बघा इकडे आहे ना मित्रांनो परळचा राजा बसतो. हे बघा मी तुम्हाला इथे जाऊन दाखवतो. अजून काही बनलं वगैरे नाहीये. हे बघा इथे परळचा राजा बसतो आणि यावर्षी ना यांचा थीम आहे ना मित्रांनो ते ही जेजुरी बनवत आहेत. म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये जी जेजुरी आहे ना खंडेरायाची ती खंडेरायाची जेजुरीचं इथे पूर्ण आहे ना थीम बनवण्यात येणार. एवढी मोठी जी आहे ना पूर्ण इथे जेजुरी बनणार आहे आणि इथे बॅनरवर सुद्धा तुम्ही बघू शकता ययकोट ययकोट जय मल्हार. तर मित्रांनो जो परळचा राजा आहे ना तर परळचा राजा जो आहे ना मित्रांनो तो खंडोबाच्या स्वरूपात आपल्याला पाहायला भेटणार आहे. म्हणजे खंडोबाच्या रूपामध्ये गणपती बाप्पा असणार आहे आणि ययकोट ययकोट जय मल्हार म्हणजे जेजुरी पूर्ण इथे बनवण्यात येणार आहे. आणि याची डेट जी आहे ना मित्रांनो 24 ऑगस्टला आहे. गणसंकुलमधून आहे ना बाप्पाचं आगमन होणार आहे परळच्या राजाचं. तर तुम्ही नक्की या त्या आगमनाला. आणि इथे जे कार्यकर्ते बसले त्यांनी आपल्याला हा अपडेट दिलेला आहे. तर हा अपडेट होता परळच्या राजाचा आणि काम बघू शकता एकदम जोरात सुरू आहे. 24 तारखेपर्यंत थोडंफार काम इथे बनवून रेडी होईल आणि जेव्हा तुम्ही 7 सप्टेंबरला इकडे याल तेव्हा इथे पूर्ण आहे ना तुम्हाला सोन्याची जेजुरी म्हणजे जी खंडेरायाची जेजुरी आहे पुण्याला ती रेडी होऊन इकडे आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर माझ्यासोबत बोला मित्रांनो ययकोट ययकोट जय मल्हार. मित्रांनो मी आलो परेल वर्कशॉपला. जाता मला परेल वर्कशॉप लागलं तर मी बोललो इथला पण अपडेट जाता तुम्हाला देऊन देऊ. तर हे बघा मित्रांनो हे आहे परेल वर्कशॉप. तुम्हाला माहितीच असेल. तर इथून सुद्धा अजून आगमन बाकी आहे. 24 तारीख आणि 30 तारीखला इथून जास्ती गणपती बाहेर पडणार आहेत. तर इथे बघा बॅरिगेट्स वगैरे लावलेले आतमध्ये दाखवायला काही परमिशन वगैरे नाही आहे. तर बघूया मला जर शक्य झालं तर मी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. समोरचं बॅनर लावलेलं आहे मालाडचा राजा. तर त्याचं 25 तारखेला इथून आगमन आहे आणि इथूनच बघून घ्या जे काय दिसत असेल तुम्हाला. आतमध्ये जायला परमिशन नाहीत. ते पोरं वगैरे येताना दिसत असेल तुम्हाला त्यांना बाहेर पाठवतात. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला काही परमिशन वगैरे नाही आहे. तर बघा काम वगैरे जोरात सुरू आहे. हे बघा इथे सुद्धा आगमन दिसत असेल 25 ऑगस्टला कृष्णनगर. भरपूर आगमन इथून होऊन गेलेले आहेत आणि काही आगमन बाकी आहेत. 24 तारीख 25 तारीख आणि 30 तारीख या तारखेला मोठे आगमन इथून होणार आहेत परेल वर्कशॉपमधून. आतमध्ये जाऊन बघतो. दाखवता आलं तर मी तुम्हाला आतमधून दाखवतो. मित्रांनो हे बघा मुंबईचा पेशवाचं आगमन आहे 24 तारखेला आणि हे जण आगमन एकदम भव्य दिव्य सुद्धा असणार आहे. आणि हे जी ना खासियत ही आहे ना की टिश्यू पेपर पासून आहे ना हे लोक मूर्ती बनवतात. तर 24 तारखेला आगमन असणार आहे. मिस करू नका मित्रांनो. आता बाप्पा रेडी नाही आहे त्यामुळे ना मी तुम्हाला बाप्पा दाखवत नाही. माझ्या वरतीच बाप्पा आहे पण रेडी नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाही. डायरेक्ट 24 तारखेला ना तुम्ही आगमन बघा मुंबईच्या पेशवाचं. आणि याची खासियत आहे कागदी मूर्तीपासून आहे ना बघा लिहिलं पण आहे कागदी मूर्ती. तर हे लोक ना टिश्यू पेपर पासून खास मूर्ती तयार करतात. मित्रांनो मी तुम्हाला गिरणगावचा राजा आणि परळचा महाराजा याचा अपडेट या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकलो कारण ना मित्रांनो तिथे अपडेट सारखं काही नव्हतं. मंडप वगैरे अजून काय बनला नव्हता. परळचा महाराजाचं आगमन आहे ना 17 तारखेला झालंय. मूर्ती फक्त आणून ठेवली आहे पण मंडप अजून काही बनलेला नाहीये. मला जेवढं दाखवता आलं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मंडपचा अपडेट दिलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला लाईक करून सांगा, कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्ही सबस्क्राईब करत नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडतायत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतायत पण सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 टाटा गुड बाय.